थर्ड वन, हे इथंपर्यंत दिसतं का सगळ्यांना? हो, त्याला नाव कंडिशनल और त्यालाच दुसरं नाव काय? इम्प्लिकेशन. तर त्याला सिम्बॉल कसं आहे, त्याला काय म्हणायचं? युनिडायरेक्शनल ॲरो. काय म्हणायचं त्याला? युनिडायरेक्शनल, म्हणजे एकाच दिशेनं असलेलं ॲरो. मग मी काय म्हणायला पाहिजे सांगा लवकर चला. इफ टू और मोर स्टेटमेंट, फक्त ऐका जरा, स्टेटमेंट्स आर, लिहू नका, फक्त लक्षात घ्या, कनेक्टेड बाय लॉजिकल कनेक्टिव्ह. कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह? इफ डॉट 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 देन डॉट डॉट डॉट. म्हणजे इफ नंतरनं एक स्टेटमेंट असेल, देन नंतरनं दुसरं स्टेटमेंट असेल, इज कॉल्ड काय म्हणू दे, एकतर कंडिशनल म्हणा किंवा त्यालाच दुसरं नाव इम्प्लिकेशन म्हणा. आता माझं एक क्वेश्चन तुम्हाला, आता एवढं संपल्यानंतर ना आपल्याला जनरलाइज ट्रूथ टेबल त्यासाठी काढावं लागेल. मग जनरलाइज ट्रूथ टेबल काढण्यासाठी मला नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत ते पहिल्यांदा बघावं लागेल. मग तात्पुरतं सिम्पल गोष्ट बघण्यासाठी आपण काय काम करतो, दोनच स्टेटमेंट ह्या ठिकाणी घेतो. हे ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलमध्ये आपण तात्पुरत्या कंडिशनसाठी नंबर ऑफ स्टेटमेंट्स किती आहेत, 2. मग त्यानंतर काय काढायच्या, त्याच्या पॉसिबिलिटीज. पॉसिबिलिटीज म्हणजे 2n येणार, म्हणजे 2 = 4. मग असं जर असेल तर नंबर ऑफ रोज 4 + 1 = 5 झालं. आता एक 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 गोष्ट होत. हे पी नंतर ना क्यू. आता ह्या स्टेटमेंटला कसं लिहू दे, पी इम्प्लाइज क्यू. ह्याला काय म्हणायचं, इम्प्लाइज म्हणायचं. ह्या पुढं समजायला लागलंय, पी इम्प्लाइज क्यू. माझ्यापाशी नंबर ऑफ रोज किती मिळाले, पॉसिबिलिटीज किती मिळाले, 4. मग 4च्या अर्ध किती, 2. त्यामुळं 2 वेळा ट्रू, 2 वेळा फॉल्स. मग पुढच्या लाईनला जात असताना काय करायचं, 2च्या अर्ध किती, 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स, 1 वेळा ट्रू, 1 वेळा फॉल्स. अशा पद्धतीने लिहायचं कशाला माहिती आहे का? आपण बघा की हेड आणि टेल असेल तर 2 हेड 2 टेल असलीत असताना आपण कसं लिहित होतो, HHHTTHTT. जे सगळ्या पॉसिबिलिटी मिळत होत्या. मग सगळ्या पॉसिबिलिटीज मिळण्यासाठीच आपण ह्या पद्धतीने लिहितो. इम्प्लिकेशनची कंडिशन सगळ्यात इम्पॉर्टंट लक्षात घ्या. जेव्हा आम्ही ट्रू कडनं फॉल्सकडे जाणार, काय म्हणलो परत एकदा रिपीट करा, ट्रू कडनं फॉल्सकडे जाणार, पहिल्यांदा कोण असायला पाहिजे, ट्रू. मग ट्रू दुसऱ्यांदा कोण असायला पाहिजे, फॉल्स. असं असेल तरच काय लिहायचं, फॉल्स. समजलं का? परत एकदा रिपीट करतो, मी ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो तरच फॉल्स असायला पाहिजे. मग मला सांगा, इथं ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का, नाही. ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का, नाही. ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का, नाही. मग कुठेच तुम्हाला फॉल्स भेटणार नाही. समजलं? आता बघा की एक तर ह्याला वाचायचं कसं, पी इम्प्लाइज क्यू. दुसरं कसं, इफ पी देन क्यू. त्यानंतर तिसरं काय, क्यू व्हेनेवर पी, पी ओनली इफ क्यू. परत पी इज सफिशियंट फॉर क्यू, क्यू इज नेसेसरी फॉर पी आणि क्यू फॉलोज पी. ह्या सगळ्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही जर बघितलात तर माझ्यापाशी एकच कंडिशन मिळते. त्या एका गोष्टीमुळे सिंगल युनिडायरेक्शनल ॲरो वापरायचा. समजलं असेल? आता ही गोष्ट समजलं असेल तर मी काय काम करतो, डबल इम्प्लिकेशनसाठी आपण जाऊत. मग थोडं आता डबल इम्प्लिकेशनसाठी काय असायला पाहिजे तुम्ही मला सांगा.
चला कितवं येते? 4th वन. दिसतंय का तुम्हाला तर हे सगळं? बघा, कंडिशनल असेल तर ह्याला मी काय म्हणू दे? एक तर त्याला बाय कंडिशनल म्हणायचं किंवा त्याचं नाव काय? डबल इम्प्लिकेशन. मग डबल इम्प्लिकेशन साठी काय? बाय डायरेक्शनल एरो. समजायला लागलंय? हा. आता इफ टू ऑर मोर स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय लॉजिकल कनेक्टिव्ह, काय? डॉट 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 इफ अँड ओनली इफ परत डॉट डॉट डॉट. समजलं? आता बाकी सगळ्या सुद्धा गोष्टी त्यात झाल्या. ओके. आता पी आणि क्यू ह्या दोघांमध्ये काय असायला पाहिजे? मला परत एकदा सांगा. डबल इम्प्लिकेशनची साईन. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? जरा व्यवस्थित आहे का? जर दोन्ही लोक सेम असतील तर ट्रू. काय म्हणलो? परत एकदा रिपीट करा. जर दोन्ही लोक सेम असतील तर ट्रू. मग हे दोन्ही सेम आहेत का बघा? यस. मग इथं काय लिहू द्या? हे दोन्ही सेम आहेत का बघा? मग इथं काय लिहू द्या? हे दोन्ही सेम आहेत. हे पण दोन्ही सेम आहेत का? नाही. मग नसेल तर मी काय लिहिणार? फॉल्स. समजलं? आता काय लागलं? चला आता इथंपर्यंत लिहून घ्या. जसं ह्याच्या जागी आपण काय काय लिहिलंय ना, मी पलीकडच्या साईडला संपल्यानंतर मला सांगा, मी तेवढं लिहून काढेन. बघा परत एकदा झालेल्या गोष्टी थोडं सांगतो तुम्हाला. काय बघा, ह्याच्यामध्ये पी ओनली इफ क्यू, जे दुसरं आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. मग अजून मी आता इथं चुकून अँड झालेलं आहे बघा. त्या अँडच्या जागी आपल्याला काय पाहिजे? इन स्पाइट ऑफ डॉट 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 इफ अँड ओनली इफ डॉट डॉट डॉट. ह्याच्या जागी तर मी पहिली गोष्ट ते स्वतः वापरू शकतो. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी, किंवा पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू. अजून एक इथं बघा, पी इज नेसेसरी एक कंडिशन, सफिशियंट दुसरी कंडिशन. पुढं अजून एक कोणतं? पी इज इक्विव्हॅलंट फॉर क्यू. एक तर क्यू इज इक्विव्हॅलंट फॉर पी म्हणा. दोघांपैकी काही पण चालतंय. ओके. राईट द symbolic form. Write the symbolic form of the following compound statement. Of the following compound statements. ओके. त्याच्यामधलं पहिलं. आता मी काय काम करतो, पहिलं एक एक्झाम्पल जे आहे ना, तर ते व्यवस्थित तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. मग पहिलं सांगितल्यानंतर तुम्ही काय काम करा, बाकी सगळ्या सायमल्टेनियसली मला सांगण्यासाठी मदत करा. फक्त पहिल्याचं क्वेश्चन तेवढं लिहून घ्या. नागपूर इज इन महाराष्ट्र. Nagpur is in Maharashtra and Chennai is in Tamil Nadu. And Chennai is in Tamil Nadu. ओके. आता मी क्वेश्चन काय विचारतो, मला त्याचा एक आन्सर द्या. ओके.
आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुमच्यापाशी ज्या दिलेल्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये किती स्टेटमेंट आहेत? एक स्टेटमेंट आहे का दोन स्टेटमेंट आहेत? पण दोन स्टेटमेंट असेल तर कोणते कोणते दोन स्टेटमेंट आहे? पहिलं, नागपूर इज इन महाराष्ट्र हे पहिलं स्टेटमेंट, चेन्नई इज इन तमिळनाडू हे दुसरं स्टेटमेंट. तर मी लेट म्हणतो, पहिल्या स्टेटमेंटला पी म्हणायचं. मला काय पहिलं स्टेटमेंट काय असायला पाहिजे सांगा लवकर, चला तेवढंच. नागपूर इज इन महाराष्ट्र. आणि दुसरं एक सांगा लवकर, चला कोणता असेल? इज इन. आता एक महत्वाची गोष्ट, तरी काय करायला तुम्हाला सांगितले? हा, मग देन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ अबाव स्टेटमेंट इज. मग याचं सिम्बॉलिक फॉर्म म्हणजे काय? पहिल्यांदा नागपूर इज इन महाराष्ट्र ह्याला काय म्हणायचं? पी. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट कोण आहे? चेन्नई इज इन तामिळनाडू. ओके. आता दुसरी गोष्ट, मध्ये कोण आहे रे? अँड आहे. मग अँडचं सिम्बॉल कसलं आहे मला एकदा सांगा, उलट वी ना. झालं, हेच त्याचं सिम्बॉलिक फॉर्म झालं. समजलं? माझ्यापाशी किती स्टेटमेंट आहेत लवकर सांगा मला. दोन स्टेटमेंट आहेत. पहिलं स्टेटमेंट काय सांगा लवकर, चला. ट्रायंगल इज इक्विलॅटरल. दुसरं स्टेटमेंट कोण सांगते मला? एक्झॅक्ट बेस्ट. ट्रायंगल इज आयसोसेलेस. अरे मला तुम्ही एक गोष्ट सांगा, आयसोसेलेस इक्विलॅटरल म्हणजे काय? जे ट्रायंगलच्या बाजू सेम, समभुज त्रिकोण. आयसोसेलेस म्हणजे काय? ट्रायंगलच्या दोन साइड सेम असणे, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? समद्विभुज. आता ह्या स्टेटमेंटमध्ये आणि त्या स्टेटमेंटमध्ये, कारण इक्विलॅटरल हे सुद्धा ट्रायंगलसाठीच बोललेले आहेत आणि आयसोसेलेस सुद्धा ट्रायंगलसाठीच बोललेले आहेत. आणि ह्या दोन स्टेटमेंटमध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह कोण आहे आपलं? ऑर. मग ऑर असेल तर ते कसं लिहायला पाहिजे? वी टाईप. लिहून काढा. झालं असेल अगोदरचं, तर इकडे लक्षात द्या. आता मला सांगा किती स्टेटमेंट आहेत तुमच्यापाशी, लवकर फास्ट. दोन. मग दोन स्टेटमेंट असतील तर माझ्यापाशी पहिलं स्टेटमेंट काय आहे? लवकर द्या. करेक्ट, द अँगल इज राईट अँगल. दुसरं काय? लवकर, कारण द इट. आता इट इज नाही, लक्ष द्या. इट इज, इट म्हणजे कोणासाठी वापरले? त्या अँगलसाठीच वापरले. त्यामुळे त्याला स्टेटमेंट इज नाही. इज नाव काय म्हणलं? इज ऑफ मेजर 90 डिग्री. आता मला सांगा, ह्या स्टेटमेंटमध्ये आणि ह्या स्टेटमेंटमध्ये कनेक्टिव्ह फ्रेज कोण आहे? इफ अँड ओनली. इफ अँड ओनली इफला आपण बाय कंडिशनल म्हणतो की नाही? बाय कंडिशनलला ॲरो दोन्ही साईडला असतात, त्यामुळे आपण काय म्हणतो? इट इज अ बाय डायरेक्शनल ॲरो. बरोबर आहे? मग तुम्ही कसं सॉल्व्ह केलं? चौथं एक्झाम्पल ते मला एक 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 सांगा पहिल्यांदा. थोडं लक्ष द्या. पहिली गोष्ट मी काय लिहू? अँगल इज अक्यूट. दुसरं काय असायला पाहिजे? ऑब्ट्यूस. ते अँगल साठीच म्हणलेलं आहे, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट काय असायला पाहिजे? अँगल इज ऑब्ट्यूस. आता एक क्वेश्चन विचारायचा आहे, सिम्बॉलिक फॉर्म मी कसं लिहू ते? नीट लक्षात घ्या. आता हे त्या एका गोष्टीसाठी मला पुढची एक गोष्ट सांगावी लागते, नीट लक्षात घ्या. लक्ष द्या, माझ्यापाशी पी एक स्टेटमेंट सुरुवातीला, तुमचं अँगल अक्यूट आहे का? नायदर अक्यूट म्हणतात, म्हणजे नाही.
नाही ते सांगण्यासाठी इथं निगेशन द्यावं लागतं. नाही ही गोष्ट सांगण्यासाठी काय करावं लागतं? निगेशन. ह्याला निगेशन म्हणायचं. आता हे एक्झाम्पल संपल्यानंतर ना आपण पहिल्यांदा निगेशन काय ते बघणार आहे. समजलं? आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा अँगल ऑब्ट्यूस आहे का? नायदर अक्यूट नॉर ऑब्ट्यूस, म्हणजे ऑब्ट्यूस सुद्धा नाही. समजलं? तुमचा अँगल अक्यूट पण नाही, तुमचा अँगल ऑब्ट्यूस पण नाही. नाही ही गोष्ट म्हणण्यासाठी मला काय द्यावं लागतं? परत एकदा रिपीट करा. त्याला काय म्हणतात? निगेशन. त्याला काय म्हणायचं? निगेशन. आता दुसरी क्वेश्चन तुम्हाला विचारू, त्याचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं? रेलमध्ये तसं आहे, मिनिंग कसं आहे हे तुम्हाला मी सांगतो, जरा नीट लक्षात द्या. माझ्यापाशी पुढच्या साईडला ज्या दोन गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीमध्ये नायदर नॉर म्हणजे ऑर येतं, पण ह्या दोघांना निगेशन आहे ना. पण जेव्हा हे निगेशन आतमध्ये जात आहे त्यावेळेला काय होतंय? निगेशन पी, आणि हे कोण आहे? ऑर आहे ना. ऑरचं काय होतंय? अँड, आणि हे निगेशन आतमध्ये पण गेलं. समजलं सर? मग मी ह्याला थोडं आपल्याला समजून घेण्यासारखं थोडं त्याला कन्वर्ट करतो. नायदर नॉर म्हणजे मराठीमध्ये त्याला हे पण नाही ते पण नाही. काय झालंय? असंच म्हणतात ना, पण म्हणजे काय? बट. पण बट कधी वापरतात मला तुम्ही सांगा? अँडला वापरतात, हो का नाही? इन स्पाइट ऑफ अँड आपण काय काय वापरतो? बट, स्टील, मोरेवर, दो, कॉमा, हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. त्यामुळे मी इथं अँड वापरलं. हे किती लोकांना नसेल समजलं तर मला सांगा. घेऊत आपण आय थिंक दिलेलं आहे. काय? 5वं, इफ ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B, देन अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 90. मला पहिलं स्टेटमेंट तेवढं सांगा. करेक्ट. ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल. दुसरं स्टेटमेंट काय? मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 90. आपलं स्टेटमेंट पॅटर्न तुम्हाला कुठलं दिसायला लागलं इथं? इफ डॉट 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 देन डॉट डॉट डॉट, म्हणजे कसं असतं रे हे? इफ P देन Q म्हणजे कंडिशनल. मग इफ आणि देन ह्याच्यासाठी नेमकं सिम्बॉलिक फॉर्म कसं आहे? P इम्प्लाइज Q. ह्याला कसं म्हणायचं सांगा? P इम्प्लाइज Q. चला आता लिहून घ्या बाळांनो. 6th एक्झाम्पल ह्याच्यामधलं, हिमा दास विन्स गोल्ड मेडल. If and only if she runs fast. If and only if she runs fast. आता मला तुम्ही ह्याचा आन्सर मला सांगत सांगत हे करा. सांगता मला काय म्हणायला पाहिजे? पहिलं स्टेटमेंट काय असेल? वेन्स, तुम्ही पण लिहिताय तसंच, गोल्ड मेडल. दुसरं स्टेटमेंट काय असेल? शी म्हणायचं का हिमा दास म्हणायचं? हा. आता दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही शी रन्स फास्ट जरी म्हणलात ना तरी पण चालतंय, नाही असं नाही. पण छान आपण असं जरा फुल स्टेटमेंटमध्ये जर लिहिलो तर. आता मला सांगा की तुमचे दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्यासाठी लॉजिकल कनेक्टिव्ह कोण आहे ह्या ठिकाणी?
इफ अँड ओनली इफ आहे, बरोबर आहे. मग आपल्यापाशी हे लॉजिकल स्टेटमेंट जर इफ अँड ओनली इफ जर असेल, डबल इम्प्लिकेशनचं मिनिंग काय आपलं, बाय डायरेक्शनल ॲरो ना. हो, लिहून काढा मग चला. x is not irrational number. X is not irrational number, but it is a square of an integer. इथंपर्यंत तुमचं झालं जर असेल तर मला 2 स्टेटमेंट कोणते तेवढं सांगा. मी जे लिहितो ते बरोबर आहे का बघा. एक्स इज इररॅशनल नंबर, हो का. मगाशीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणती गोष्ट, स्टेटमेंटमध्ये जर नॉट वगैरे जर असेल तर ते नॉट इथं आणायचं नाही, ते तुम्हाला सिम्बॉलिकली खाली दाखवायचं आहे. दुसरं कोण आहे सांगा लोक चला. इट इज अ स्क्वेअर ऑफ अन इंटीजर. इट इज म्हणजे कोण आहे, हां लिहून काढा मग चला. एक्स इज स्क्वेअर ऑफ अन इंटीजर. ओके, इथंपर्यंत आल्यानंतर मला सांगा जरा लोक, मी जिथंपर्यंत जेवढं लिहिलो तिथंपर्यंतच आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बट म्हणजे काय, म्हणजे आपण त्यासाठी कोणतं लॉजिकल कनेक्टिव्ह वापरतो. कंजक्शन म्हणजेच अँड. आता माझं दुसरं क्वेश्चन, एक्स इज स्क्वेअर ऑफ अन इंटीजर, ही गोष्ट बरोबर आहे का नाही, एक सांगा लोकर. तरी दिलेली गोष्ट आहे का नाही. मग त्या एका गोष्टीमुळे यासमोर काय लिहायची गरज नाही. पण एक्स इज इररॅशनल नंबर आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी नॉट वापरलेत ना. मग त्यांनी नॉट वापरलं तर समोरच्या साईडला काय द्यायचं, निगेशन द्यायचं. चला इथंपर्यंत. तिसरं, राईट द, काय म्हणलं, ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अरे गेल्या वेळेला ट्रूथ व्हॅल्यू काढायला सांगितले नव्हते, ह्या वेळेला ट्रूथ व्हॅल्यू सुद्धा काढायला सांगितले आहेत. ओके, आता तुम्ही मला एक एक गोष्ट सांगणार. पहिलं मी सॉल्व्ह करतो, त्यानंतर ना तुम्हीच सांगा मला. पहिल्यामध्ये काय सांगितलं, 4 इज ऑड और 1 इज प्राईम. ह्याच्यामधलं जे पहिलं आहे ना, तर ते काय, 4 इज ऑड, पुढे गेल्यानंतर काय, और 1 इज प्राईम. आता मी काय म्हणतो, संपेपर्यंत मला फक्त लक्ष द्या आणि सांगा, पी म्हणजे काय सांगा. 4 इज ऑड. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला ट्रूथ व्हॅल्यू हे सांगा, 4 ऑड आहे का नाही. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असायला पाहिजे इथं सांगा, फॉल्स असायला पाहिजे. समजा लागलाय. हा, लक्ष द्या. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज, मी कॅपिटल एफ लिहू दे. आता दुसरं स्टेटमेंट सांगा लवकर, 1 इज प्राईम. मग 1 प्राईम आहे का. प्राईमचं मिनिंग काय, मूळ संख्या. हा,
नाही, प्राईम मूळ संख्या नाही. कारण मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स आर ऑलवेज स्टार्ट फ्रॉम, त्या स्टार्टच 2 पासून होते. समजायला लागलाय? मग त्या एका गोष्टीमुळे हे काय झालं, प्राईम नंबर्स मला सांगा बघू लवकर, चला कोणते कोणते आहेत थोडं. 2, 3, 5, 7, 9 आहे का, 11 आहे, 13 काय झालं पुढं तसाच. आता मला सांगा ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म मला काय भेटेल. पी व्ही म्हणायचं नाही रे, त्याला ऑर म्हणतात, पी ऑर क्यू. आता मी काय करतो बघा जरा लवकर लक्ष द्या. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कोणतं दोघांना जे मिळून म्हणतो ना, तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. ओके, आता मला तुम्ही सांगा लवकर, पी म्हणजे कोण आहे, फॉल्स, अँड क्यू इज, क्यू सुद्धा कोण, फॉल्सच झालंय ना. पी म्हणजे फॉल्स, ऑरला ऑर, क्यू म्हणजे सुद्धा काय, फॉल्स. मला सांगा ऑरची कंडिशन काय. मी सांगितलं होतं एक ट्रू असेल तरी पण चालतं, हो का नाही, तर चालतंय. मग इथं माझ्यापाशी एक पण ट्रू नाही ना, मग माझ्यापाशी मला इथं काय भेटतं, इथं फॉल्स. समजलं? ऑरमध्ये एक ट्रू असेल तरी चालतं, म्हणून इथं एक पण ट्रू नाही. समजलं? त्यामुळं ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द कंपाऊंड स्टेटमेंट शुड बी फॉल्स. लिहून काढा तेवढं. चला बघा झालं कसं, माझ्यापाशी 2 स्टेटमेंट आहेत. कोणते कोणते 2 स्टेटमेंट आहेत, एक पहिलं पी आहे आणि दुसरं क्यू आहे. पी आणि क्यू ह्या दोघांमध्ये कोण आहे, ऑर आहे. मग 2 वेळा ट्रू काय येतात, 2 वेळा फॉल्स. मग इकडं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, कळत आहे. ओके, आता झालं कसं, ऑर मची कंडिशन काय, दोघांपैकी एक ट्रू असेल तरी पण चालतं आहे. आता इथं तर दोघांपैकी ट्रू आहे ना, त्यामुळे ट्रूथ टेबलमध्ये ट्रू येणार. एक ट्रू आहे ना, ट्रू, एक ट्रू आहे ना, ट्रू. आता इथं बघा दोन्हीच्या दोन्ही मग फॉल्स असत, एक पण ट्रू नाही, मग इथं फॉल्स येणार. मग आपल्या ऑरची कंडिशन काय, एक ट्रू असेल तरी पण चालतं, मग ट्रू लिहून टाकायचं. इथं माझ्यापाशी एक पण ट्रू नाही, त्यामुळे मला आन्सर काय येतं, फॉल्स. समजलं का? चला पुढचं क्वेश्चन एक माझ्या सोबतच लिहा. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सेकंड क्वेश्चन, 64 is a perfect square and 46 is a prime number. आता माझ्या सोबतच तुम्ही लिहायला पाहिजे. ओके, पहिली गोष्ट, पी म्हणजे काय. $64 is a परफेक्ट स्क्वेअर. आणि क्यू म्हणजे तेवढं सांगून टाका. इज अ प्राईम नंबर, तेवढं लिहून काढा. चला मला पुढचं एक 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 गोष्ट सांगताय. 64 हे परफेक्ट स्क्वेअर आहे. फक्त मला तात्पुरतं सांगा की कोणाचं परफेक्ट स्क्वेअर आहे, 8चं. दुसरी महत्वाची गोष्ट, 46 प्राईम नंबर आहे का. सिंपल लॉजिक आहे. अरे 46ला 2 डिवाइड होते की नाही, त्या एका गोष्टीमुळे, म्हणजे कोणाने तरी डिवाइड झालं तर ते प्राईम नंबर नाही. मग 46 हे प्राईम नंबर आहे का, नाही. त्यामुळे हे जी ट्रूथ व्हॅल्यू मला काय भेटली, फॉल्स. आता इथं सांगा, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी काय आहे, ट्रू, अँड क्यूची ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्सच आहे. ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म सांगा. हे 2 स्टेटमेंट कशाने कनेक्ट,
अँड. उलटं मी म्हणायचं नाही, 4 वेळा सांगायला लागलो ते अँड म्हणतात त्याला. आता परत एकदा रिपीट करा. आता कंपाऊंड स्टेटमेंट पी म्हणजे कोण आहे? ट्रूथ व्हॅल्यू पी कॅपिटल टी अँड क्यूची व्हॅल्यू फॉल्स. आता अँडची कंडिशन काय मला तेवढं सांगा. दोघच्या दोघं ट्रू पाहिजे. हा, दोघच्या दोघं ट्रू आहेत का? मग आन्सर काय येईल? फॉल्स. लिहून काढा एवढं. चला पुढचं क्वेश्चन आता सॉल्व्ह करू. पहिल्यांदा मी सॉल्व्ह करू, त्यानंतर तुम्ही लिहून काढा. लगेच संपून जाईल, त्यामुळं काय टेन्शन नाही. लवकर लक्षात घ्या. पी म्हणजे काय? लवकर सांगा मला काय येईल? फाय इज प्राईम. ब्लर आहे का? सांगा मग लवकर. चला, पी म्हणजे कोण? फाय इज प्राईम नंबर. मग 5 प्राईम नंबर आहे का नाही सांगा लवकर, फास्ट. आहे, कारण 5ला 5 कशानेच डिवाइड होत नाही ना, त्यामुळं. दुसरी गोष्ट, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? ट्रू. दुसरं कोण आहे? 7 डिवाइड्स 94. 7नी 94ला भाग जात आहे का? लवकर बघा, मला आन्सर सांगा लवकर, फास्ट. नाही जात. मग याचा त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली? फॉल्स. 2 स्टेटमेंट कशाने कनेक्ट झालेले आहेत? मग इथं काय लिहू दे मी? पी अँड क्यू. हा, पी म्हणजे कोण आहे सांगा लवकर, चला. ट्रू. अँड क्यू म्हणजे कोण आहे सांगा? फॉल्स. अँडची कंडिशन काय? दोघच्या दोघं ट्रू पाहिजे. परत एकदा रिपीट करतो. अँडची कंडिशन दोघच्या दोघं ट्रू पाहिजे. म्हणजे दोघच्या दोघं ट्रू नाही आहेत, त्यामुळे आन्सर काय येतं? फॉल्स. लिहून काढा तेवढं. बघा बघा काय म्हणले? इफ इट इज नॉट ट्रू दॅट. किती लोक सांगतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय म्हणलेत? इफ इट इज नॉट ट्रू दॅट. काय म्हणलेत? 5 - 3i इज अ रियल नंबर. 5 - 3i is a real number. आता महत्वाची गोष्ट, हे चुकून इथं इफ आलंय. इफ नाहीच यायला पाहिजे, कारण 2 स्टेटमेंट नाही, एकच स्टेटमेंट आहे. समजलं? हा, आता मला एक गोष्ट सांगा, तुमच्यापाशी स्टेटमेंट किती? एकच. म्हणजे फक्त पी आलं की नाही? मग मी काय म्हणतो सांगा इथं लवकर, किती लोक सांगतील मला आन्सर? हा, 8 इज असं म्हणायचं. एक मी काय म्हणतो त्याकडे जर नीट लक्षात घ्या. 5 - 3i इज अ, हे कोण झालं? रियल नंबर. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, त्याचं मला आन्सर द्या. नीट लक्ष द्या. 5 - 3i हे रियल नंबर आहे असा आपण सांगितलो. आपल्या सांगण्यानुसार हे रियल आहे का? लवकर. नाही, हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. हो का नाही? हे कोणता नंबर आहे? कॉम्प्लेक्स. मग ते रियल म्हणणं बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज काय येईल? फॉल्स. हा, आता मी काय सांगतो फक्त तेवढंच लक्ष द्या. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज फॉल्स. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म मला सांगा. इथं पी यायला पाहिजे, पण हे ट्रू आहे का त्यांच्या सांगण्यानुसार? हा, मग त्यासाठी मला काय घ्यावं लागेल? निगेशन. आता मला सांगा, हे जे दिलेलं स्टेटमेंट तयार झालं हे त्यांच्या सांगण्यानुसार तयार झालं का नाही? हो का नाही? झालं. मग पी ची व्हॅल्यू मला काय भेटते? लवकर. आता फॉल्स निगेशन म्हणजे फॉल्सला नॉट जर लावलो, फॉल्सच्या उलट झालं, म्हणजे मला आन्सर काय भेटायला पाहिजे? फॉल्स निगेशन ट्रू. लिहून काढा मग. घ्या, बोला.
करेक्ट करेक्ट करेक्ट, हे कंपाऊंड म्हणायलाच नाही पाहिजे. हां समजलं, तिथं फक्त काय पाहिजे, स्टेटमेंट. करेक्ट पकडलं बघा. किती वय पुढचं, 5वं ना. हां आता मला परत पुढचं सांगा लवकर. चला काय म्हणलं, इफ 3 × 5 = 8. काय म्हणलंय, इफ 3 × 5 = 8. लिहू नका, फक्त लक्ष द्या. कॉमा देन एक सेकंद, मी परत एकदा चेक करतो. 3 + 5 = 15. आता मला एक लवकर सांगा, तुमच्यापाशी किती स्टेटमेंट्स आहेत? 2 स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट सांगा. ओके, आता दुसरं स्टेटमेंट सांगा. आता मी क्वेश्चन काय विचारतो त्याचा आन्सर सांगा. 3 × 5 आन्सर किती येतं? 15. मग हे 15 = 8 होऊ शकतंय का? मग होत नसेल तर त्याला मी फॉल्स म्हणायला पाहिजे का नाही? 3 + 5 = किती? 8. मग इथं तर 15 सांगितलं, मग हे पण चुकीचं झालं की नाही? मग इथं काय झालं? फॉल्स. आता नीट लक्षात घ्या, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P इज फॉल्स अँड Q इज काय येतं, ते पण फॉल्सच येतं ना. मग तुमचं सिम्बॉलिक फॉर्म काय मिळतं आहे? अरे इफ P देन Q, म्हणजे हां P इम्प्लाइज Q झालं का? कंजक्शन नाही, कंडिशनल. आता नाही, आता हे कॉमा इफ आणि देनचं कॉमा आहे, ते सिम्पल सिंग्युलर एकच कॉमा जर आलं का तर त्यावेळेला आपलं असतं. ओके बरं, आता मला तुम्ही सांगा, P ची व्हॅल्यू काय? फॉल्स. इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू काय? फॉल्स. इम्प्लिकेशनची कंडिशन काय? इम्प्लिकेशनची कंडिशन काय? जर मी ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो तर, मी परत एकदा सांगतो, फक्त लक्ष द्या. जर मी ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो तर मला फॉल्स भेटतंय. मग मी ट्रू कडनं फॉल्सकडे चाललो का? नाही. मग मला फॉल्स भेटेल का? नाही. मग काय भेटेल? ट्रू. लिहून काढा. चला पुढच्या मध्ये त्यांनी काय म्हणलंय, नाही संपूर्ण जाईल, लक्ष द्या की मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ. 6th वन, मिल्क इज व्हाईट if and only if sky is blue. आता तुम्ही मला आन्सर द्यायचा लवकर लवकर. पी म्हणजे काय? लवकर लवकर फास्ट सांगा लवकर, चला लवकर. अरे मिल्क व्हाईट असतंय का? येस ऑर नो? येस. मग सॉरी ट्रू येईल ना. अरे दुसरी गोष्ट, स्काय कसं असतं? ते पण ट्रू आहे ना. मग P ची ट्रूथ व्हॅल्यू पण ट्रू आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू पण ट्रू. अरे दोन्ही गोष्टी कशाने जोडलेल्या आहेत? इफ अँड ओनली इफ. म्हणजे डबल इम्प्लिकेशन झालं की नाही? बाय कंडिशन. P ची व्हॅल्यू ट्रू, डबल इम्प्लाइज Q ची व्हॅल्यू पण ट्रू. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? लवकर, दोघं जण सेम असतील तर ट्रू. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? दोघं जण सेम असतील तर ट्रू. लिहून काढा फास्ट, लगेच संपून जाईल. लक्ष द्या काय म्हणलं, 24 इज कॉम्पोजिट नंबर. कितवं एक्झाम्पल आहे मला सांगा रे बाळांनो? 7वं ना. काय म्हणलंय, 24 इज कॉम्पोजिट नंबर. पुढे काय म्हणलं, और 17 इज प्राइम नंबर. और 17 इज प्राइम नंबर. आता थोडं लक्ष द्या मी काय म्हणतो.
पहिलं कोण आहे 24 इज कॉम्पोजिट नंबर. दुसरं कोण आहे सांगा लवकर चला 17 इज प्राईम नंबर. आता मला एक गोष्ट सांगा 24 कॉम्पोजिट नंबर आहे का? यस. 17 प्राईम नंबर आहे का? यस. आता कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय? दोघं पण ट्रू झाले. कॉम्पोजिट नंबर हे सगळ्या सेटचं मोठं सेट आहे. काय झालेलं आहे? त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स नंबर आले, हे अशी जेवढे काही नंबरचे सेट आहेत ना, तर त्या सगळ्या सेटचं मेन म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरसुद्धा त्याच्यामध्येच येतात, रिअल नंबरसुद्धा त्याचमध्ये येतात, म्हणजे इमॅजिनरी येतात, रिअल येतात, सगळ्यांचं मिळून कॉम्पोजिट नंबर होतं. मग आता 24 हे रिअल आहे, म्हणजे 24 इज अ पार्ट ऑफ कॉम्पोजिट नंबर. काय लागलं आहे? मग त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय आली? ट्रू. आणि क्यू हे प्राईम नंबर आहे तर हे माहीत आपल्याला ट्रू. त्या एका गोष्टीमुळे मी काय म्हणतो की दोन म्हणजे ऑरमध्ये एक ट्रू असलं तरी चालतं. इथं तर दोन्हीचे दोन्ही ट्रू आहेत, म्हणजे तुमचं कंपाऊंड स्टेटमेंट काय यायला पाहिजे? ट्रू यायला पाहिजे. निगेशन म्हणजे आपण समजा माझ्यापाशी एक स्टेटमेंट आहे, तर त्या स्टेटमेंटचं मिनिंग मला उलटं करायचं आहे. समजा लागलं? आता मला एक गोष्ट सांगा, परत एकदा मी रिपीट करतो. निगेशन म्हणजे काय? दिलेल्या स्टेटमेंटचं मिनिंग काय करायचं आहे? उलटं करायचं. म्हणजे मी काय सांगा लवकर चला. इट इज ॲन ऑपरेशन, हो का, इन विच लवकर मीनिंग इज मेड ऑपोजिट, हो का. आता जरा नीट लक्षात घ्या. समजा माझ्यापाशी पी जर असेल तर पीचा उलटं मिनिंग म्हणजे मी काय म्हणायला पाहिजे त्याला? निगेशन पी. ओके. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, त्याचं मला आन्सर येतं. ह्या ठिकाणी नंबर ऑफ स्टेटमेंट किती आहेत? नीट बघा, आंधळ्यासारखं विचार करू नका. एक दिसायला लागलं का नाही? मग असं जर असेल तर आपल्यापाशी पॉसिबिलिटीज मला किती भेटतात सांगा लवकर चला. ह्याला एन म्हणतो की नाही, पॉसिबिलिटीज किती असतात? 2n, 2:1 म्हणजे आन्सर किती आलं? 2. ह्यानंतरनं माझ्यापाशी नंबर ऑफ रोज म्हणजे इथं जेवढे पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये 1 ॲड करा, एवढे नंबर ऑफ रोज होतात. 3 झालं. आता नीट लक्षात घ्या, 2 पॉसिबिलिटीज जर असतील तर 2च्या अर्ध 1 झालं, म्हणजे एक वेळा ट्रू आलं, एक वेळा फॉल्स. आता ह्याच्या अपोजिट मिनिंग करायचं ना, मग इथं ट्रू असेल तर त्याच्या अपोजिट मिनिंग मला काय भेटेल? फॉल्स. आणि इथं फॉल्स जर असेल तर त्याच्या अपोजिट मिनिंग मला काय भेटेल? ट्रू. सो दिस इज द पार्ट ऑफ निगेशन. इफ द स्टेटमेंट पी अँड क्यू, इफ द स्टेटमेंट, त्याला शॉर्टमध्ये STMT म्हणतात, पी कॉमा क्यू म्हणा, पी अँड क्यू म्हणा, आर ट्रू, are true and r comma s are false statement, are false statements, comma, then determine the truth values of, then determine the truth values of the following, of the following. आता मी काय म्हणतो त्याकडे जर व्यवस्थित लक्ष द्यायचं सगळेजण. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आत्तापर्यंत जेवढे ट्रूथ टेबल सांगितले ते सगळेच्या सगळे ट्रूथ टेबल ओपन करा लवकर, फास्ट. मी पूर्ण सॉल्व करून देतो, मगच तुम्हाला त्या गोष्टी लिहून घ्यायच्यात. ओके. क्वेश्चन तर तुम्ही लिहिलेला आहे, पूर्ण सॉल्व करून घेतल्यानंतरच मग तुम्ही लिहून घ्यायचं. फक्त ट्रूथ टेबल उघडा. ह्यामधलं पहिलं जे क्वेश्चन आहे ना, तर ते पी और
क्यू अँड आर, पी और क्यू अँड आर हे पहिलं क्वेश्चन आहे. ओके, आता मी काय म्हणतो त्याकडे जर नीट लक्षात द्या. ह्या क्वेश्चनमध्ये मला फक्त आन्सर द्यायला चालू करा. पी ट्रू आहे का फॉल्स आहे बघा लोक. पी एन क्यू आर ट्रू, म्हणजे पीच्या ठिकाणी ट्रू पुटअप करू दे. क्यू ट्रू आहे का फॉल्स आहे? ट्रू. अँड आर ट्रू आहे का फॉल्स आहे? आर फॉल्स आहे. मला एक 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 आन्सर द्या, चुकून पण लिहायला जाऊ नका. मला अँडची कंडिशन काय तेवढी सांगा लवकर. चला, ट्रूथ टेबल तुम्ही काढून ठेवलेत. दोन्ही ट्रू असेल, अरे मी काय म्हणतो फक्त त्याचं कंडिशन, एक कंडिशन सांगायची. दोन्ही पण ट्रू असेल तर ट्रू. अँडमध्ये दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू. कळलं? इथं दोन्ही ट्रू आहेत का? नाही. मग त्या एका गोष्टी मग ह्याची व्हॅल्यू काय येणार? फॉल्स. आता ऑरची कंडिशन सांगा मला लवकर. एक ट्रू असेल तरी चालतंय. ऑरची कंडिशन काय? एक ट्रू असेल तरी चालतंय, म्हणजे इथं आन्सर काय आलं तुम्हाला? स्टेटमेंटचं ट्रू. त्यामुळे मी परत रिपीट करतो, तुम्ही ट्रूथ टेबल उघडूनच बसा. नेक्स्ट स्टेटमेंट काय बघूत म्हणा आपण. पी इम्प्लाइज क्यू और आर इम्प्लाइज यस. और आर इम्प्लाइज यस. मला त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज तेवढे सांगा. पीची ट्रूथ व्हॅल्यू काय? ट्रू. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. क्यूची व्हॅल्यू सुद्धा ट्रूच आहे. पी अँड क्यू आर ट्रू म्हणलेलं आहे. आरची ट्रूथ व्हॅल्यू काय? फॉल्स. यसची ट्रूथ व्हॅल्यू काय? फॉल्स. आता मला एक एक गोष्ट सांगा व्यवस्थित. ट्रू कडनं इम्प्लिकेशनची कंडिशन काय आहे? ट्रू कडनं फॉल्सकडे गेलं तर फॉल्स. मग तुम्ही ट्रू कडनं फॉल्सकडे चाललात का? नाही. मग तुम्ही फॉल्स लिहिणार का? नाही. मग मी काय लिहिणार? ट्रू. मधलं ऑरला ऑर ॲज इट इज. मला परत एकदा सांगा, तुम्ही ट्रू कडनं चाललात का? नाही. मग याचा अर्थ तुम्ही फॉल्स लिहिणार का? नाही. ट्रू कडनं फॉल्सकडे गेलं तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. मला परत एकदा सांगा, ऑरची कंडिशन काय? एक ट्रू असेल तर चालतंय. इथं तर दोन दोन मिळायला लागलेत. मग आपला आन्सर काय मिळतं? ट्रूच. हे कसं आलं समजलं असेल. नेक्स्ट बघूत मन. पी अँड आर और P and R or negation Q, sorry negation R, negation P, sorry negation P and S, negation P and S. मला व्हॅल्यू सांगा लवकर. चला, P ची किंमत काय? ट्रू. अँड R ची फॉल्स. मध्ये कोण आहे? ऑर. निगेशन. P ची किंमत ट्रू अँड यसची फॉल्स. आता एक 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 गोष्ट बसू. अँडची कंडिशन काय? दोन्हीच्या दोन्ही ट्रू पाहिजेत. इथं दोन्हीच्या दोन्ही ट्रू नाही आहेत. आन्सर किती? फॉल्स. ऑर ट्रूचं निगेशन फॉल्स अँड फॉल्स. मला परत एकदा रिपीट करा. फॉल्स ऑर. मला सांगा, फॉल्स अँड फॉल्स म्हणजे काय येतं? अरे अँडची कंडिशन तर दोन्ही ट्रू पाहिजे, इथे एक पण नाही आहे सोडा, त्यामुळे आन्सर फॉल्स झालं. ऑरची कंडिशन काय? एक ट्रू असेल तरी चालतं, पण इथे एक पण ट्रू नाही आहे. आन्सर काय आलं? फॉल्स. ओके, चला फोर्थ एक क्वेश्चन बघायचं. बघा, फोर्थमध्ये त्यांनी काय सांगितलं? पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. पी इम्प्लाइज क्यू अँड निगेशन आर. ओके, पीची किंमत काय? ट्रू. क्यूची किंमत पण ट्रूच आहे. अँड निगेशन आरची किंमत काय? फॉल्स. आता मला इम्प्लिकेशनची कंडिशन काय? ट्रू कडनं, लक्ष द्या फक्त, ट्रू कडनं फॉल्सकडे गेलं तर फॉल्स. मी ट्रू कडनं फॉल्सकडे जायच ना, याचा अर्थ मी फॉल्स लिहिणार नाही. मग काय लिहिणार? ट्रू लिहिणार. अँड फॉल्सचं निगेशन मला काय भेटतं? ट्रू. आता क्वेश्चन विचारतो, अँडची कंडिशन काय आहे? दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. मग इथे दोन्ही ट्रूच आहेत, मग आन्सर काय मिळेल? ट्रू.
नेक्स्ट एक बघूत म्हणा आपण काय म्हणलं, निगेशन आर डबल इम्प्लाइज पी. पाचवं काय म्हणलंय, निगेशन आर डबल इम्प्लाइज पी, पुढं इम्प्लाइज निगेशन क्यू. इकडचं दिसतंय ना तुम्हाला? हो. आता मला तुम्ही सांगताय बाळांनो, निगेशन आर ची किंमत काय, फॉल्स. डबल इम्प्लाइज पी ची किंमत काय, इम्प्लाइज. निगेशन क्यू ची किंमत काय, ट्रू. मला परत एकदा रिपीट करा. फॉल्स निगेशन डबल इम्प्लाइज हे ट्रू ॲज इट इज. इम्प्लाइज ट्रूचं निगेशन फॉल्स. आता काय विचारतो त्याकडे नीट लक्षात घ्या. डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय, दोन्ही सेम असतील तर ट्रू. दोन्ही सेम असतील तर ट्रू. इम्प्लाइज ह्या फॉल्सला फॉल्स ॲज इट इज लिहितो. आता एक गोष्ट परत एकदा सांगा, मी ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो इम्प्लिकेशनमध्ये, तर मला आन्सर काय भेटतंय, फॉल्स. काय म्हणलो, ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो तर इम्प्लिकेशनमध्ये मला काय भेटतंय, फॉल्स. 6th क्वेश्चन थोडं जरा मोठं असल्यासारखं आहे पण मोठं नाही. निगेशन पी अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू अँड आर. निगेशन क्यू अँड आर और इथंच और आहे, परत ब्रॅकेटमध्ये क्यू अँड आर और क्यू अँड आर और पी अँड आर. मला फक्त किमती सांगायचं, पी अँड आर. लवकर. निगेशन पी ची किंमत काय, अँड निगेशन क्यू ची किंमत काय, आर ची किंमत फॉल्स और क्यू ची किंमत काय, ट्रू. कारण इथं सांगितलं ना त्यांनी पी आणि क्यू हे ट्रू आहेत आणि आर आणि एस काय आहेत, फॉल्स आहेत. परत आर ची किंमत फॉल्स और पी ची किंमत ट्रू अँड आर ची किंमत फॉल्स. एक एक गोष्ट मला सांगत चला. बघा मी काय म्हणतो, ह्या ठिकाणी चिन्ह सेम आहे, चिन्ह बदलल्या तुम्हाला ब्रॅकेट लागते कंपल्सरी, जे 6व्यामध्ये नव्हतं तसं. मला परत एक सांगा, पी ची किंमत काय, लवकर सांगता फास्ट, ट्रू. अँड क्यू ची किंमत सुद्धा ट्रूच आहे, पी अँड क्यू आर ट्रू. अँड निगेशन आर ची किंमत काय, फॉल्स. ओके. और क्यू ची किंमत ट्रू इम्प्लाइज पी ची किंमत ट्रू इम्प्लाइज निगेशन एस ची किंमत फॉल्स और आर ची किंमत फॉल्स. मला परत पुढे सांगा लवकर चला. ट्रूचं निगेशन फॉल्स अँड ट्रू, परत अँड. फॉल्सचं निगेशन ट्रू और. आता फक्त ऐका, जर मी ट्रू कडनं, हे इम्प्लिकेशनची कंडिशन आहे, जर मी ट्रू कडनं फॉल्सकडे गेलो असतो तरच मला फॉल्स लिहावं लागतं, पण ट्रू कडनं फॉल्सकडे मी जाईना, मग मी कंडिशन काय लिहायला पाहिजे, ट्रू इम्प्लाइज. आता परत फॉल्स निगेशन ट्रू और हे फॉल्स. ओके. आता पुढं फक्त ऐका मी काय म्हणतो त्याकडे. अँडमध्ये अँडची कंडिशन दोन्ही ट्रू असेल तर ट्रू आहे, इथं दोन्ही ट्रू नाहीत त्यामुळे आन्सर फॉल्स आलं. अँड हे ट्रू ॲज इट इज. और पुढं ट्रू इम्प्लाइज. ऑरमध्ये एक ट्रू असेल तरी पण चालतं आहे, ऑरची कंडिशन एक ट्रू असेल तरी चालतं आहे, एक ट्रू आहे त्यामुळे आन्सर ट्रू आलं. पुढच्या कंडिशनमध्ये आपण चेक करू, अँडमध्ये तर दोन्हीच्या दोन्ही ट्रू लागतात
मग इथं तर नाही आहेत दोन्हीचे दोन्ही ट्रू, त्यामुळे आन्सर आपलं फॉल्स. ऑरला ऑर ॲज इट इज. इम्प्लिकेशनची कंडिशन ट्रूकडनं फॉल्सकडं गेलं तर फॉल्स. मी ट्रूकडनं फॉल्सकडं जात नाही आहे, त्यामुळे मी फॉल्स लिहिणार नाही. मग काय लिहिणार? ट्रू. आता ऑरची कंडिशन आपल्याला काय मिळते ह्या ठिकाणी? एक ट्रू असेल तरी चालतं. मग एक ट्रू असेल. ओके, फक्त ऐका, काहीच आन्सर सांगू नका. एट. आता मला सांगा ते क्लिअर असेल तर आपण पुढे जाऊ. आता पुढच्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज तेवढं मला सांगायला चालू करा. हे निगेशन ब्रॅकेटमध्ये निगेशन पीची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू अँड आरची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स. सांगा. आता मला एक गोष्ट सांगा, ह्या ठिकाणी ऑर आहे. येसची कंडिशन म्हणजे येसचं ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स इम्प्लाइज निगेशन. क्यूची ट्रूथ व्हॅल्यू हे ट्रू आहे. ओके, फक्त ऐकताय का मी जे सांगतोय? आन्सर देऊ नका. मला सांगा पीची व्हॅल्यू ट्रू अँड आरची व्हॅल्यू फॉल्स. जेव्हा फक्त ब्लर आणि क्लिअर होईल तेव्हाच मला इन्फॉर्म करा. तोपर्यंत काहीच आन्सर द्यायला जाऊ नका. ट्रूचं जे निगेशन आहे तर ते निगेशन फॉल्स मिळतं आहे अँड फॉल्सला फॉल्स ॲज इट इज. ऑर फॉल्स इम्प्लाइज ट्रूचं निगेशन फॉल्स. डबल इम्प्लाइज. अँडची कंडिशन काय? दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. मग इथं दोन्ही ट्रू नाही आहेत, मग आन्सर आपल्याला फॉल्स भेटलं. परत पुढं जो तसंच अँडमध्ये दोन्हीच्या दोन्ही ट्रू लागतात, इथं तर एक पण ट्रू नाही. आन्सर काय? फॉल्स. ऑर आपल्यापाशी जेव्हा इम्प्लिकेशन असतं तेव्हा मी ट्रूकडनं फॉल्सकडे जाणार. मग मी ट्रूकडनंच चाललो नाही, ट्रूकडनं फॉल्सकडे विषयच येत नाही. मग ट्रूकडनं फॉल्सकडे गेलो असतो तर फॉल्स लिहिलो असतो, पण आपण जात नाही आहे. आन्सर काय आता आहे? ट्रू. ट्रूकडनं फॉल्सकडे गेलो तर फॉल्स. मी ट्रूकडनंच नाही चाललो, मग फॉल्स जागी काय लिहू दे? ट्रू. डबल इम्प्लिकेशन फॉल्स. आता पुढं ऑरमध्ये एक ट्रू असेल तरी चालतं आहे. मग एक ट्रू चालतं आहे, त्यामुळे आन्सर आपलं ट्रू मिळालं. हे डबल इम्प्लिकेशन फॉल्स. ट्रूचं निगेशन मला काय भेटतं आहे? फॉल्स. आता सगळ्यात महत्त्वाचं डबल इम्प्लिकेशनची कंडिशन काय? दोन्ही सेम असेल तर ट्रू. ऐका, मी फक्त काय म्हणतोय? दोन्ही सेम असतील तर ट्रू. मग हे दोन्ही सेम आहेत, मग डबल इम्प्लिकेशनची कंडिशन मला काय भेटते? ट्रू. एवढं लिहून काढा फास्ट. बरं, मला परत एकदा सांगा लवकर. चला, ह्याच्यामध्ये ट्रूचं निगेशन म्हणजे कोण येतं मला? फॉल्स. मध्ये अँड. इथं सांगा ट्रूचं निगेशन मला काय भेटतं? फॉल्स अँड फॉल्स मध्ये ऑर. अँडची कंडिशन काय? दोन्ही ट्रू असेल तर ट्रू, पण इथं दोन्ही ट्रू नाही आहेत, त्यामुळे आन्सर काय आलं? फॉल्स. ह्या ठिकाणी मला सांगा ऑर ट्रू अँड फॉल्स. वर अँडमध्ये दोन्ही ट्रू लागतात, पण इथं तर एकच ट्रू आहे. फॉल्स. परत एक गोष्ट मला सांगा. चला, हे फॉल्स अँड रिअलमध्ये हे क्वेश्चन चुकीचं आहे. मी का चुकीचं आहे ते नंतर सांगतो. फॉल्स अँड फॉल्स म्हणजे काय आलं? फॉल्स. ऑर आता मला सांगा फॉल्स ऑर फॉल्स म्हणजे काय येतं? लवकर. फॉल्स. आता मग परत एकदा क्वेश्चन विचारतो. अँडमध्ये इकडच्या गोष्टीला मी ब्रॅकेट जरी टाकलो, सांगा लवकर. चला, फॉल्स ऑरमध्ये दोन्ही फॉल्स असतात, बरोबर आहे? बर. अँडमध्ये एक ट्रू सो चालत नाही ना, म्हणजे सॉरी एक फॉल्स पण चालत नाही. दोन्ही ट्रू असेल तर ट्रू. मग इथं तर दोन्ही फॉल्स आहेत, मग आन्सर किती आलं? फॉल्स. चला मग आता लिहून घ्या फास्ट.